Good morning, students. Today in this lecture, we learn activity sheet number 2, कृतीपत्रिका क्रमांक 2, इयत्ता 8वी सामान्य विज्ञान ब्रिज कोर्स अंतर्गत आपण आज अभ्यासणार आहोत. तर तो भाग आहे प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन्स, वनस्पती रचना व कार्य. याच्यामध्ये पहिला जो भाग आहे बघा तो म्हणजे रूट म्हणजे मूळ. तर मुळांच्या विषयी या ठिकाणी आपण माहिती घ्यायची आहे. द पार्ट ऑफ द प्लांट दॅट ग्रोज बिलो द सॉइल फ्रॉम सपोर्ट इज कॉल्ड ॲज रूट. तर पहिल्याच ओळीला या ठिकाणी मूळ म्हणजे काय याची व्याख्या आपणाला या ठिकाणी दिलेली आहे. मूळ म्हणजे आधी मुळापासून बनलेल्या मुळांची वाढ जमिनीखाली होते. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतींच्या या अवयवास मूळ म्हणतात. म्हणजे मूळ जे आहेत हे जमिनीच्या काय होतं खाली वाढतं. आता त्याचे प्रकार आहेत वेगवेगळे. टाइप्स ऑफ रूट्स. जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे टॅप रूट. टॅप रूट म्हणजे सोटमूळ. आता त्याची व्याख्या काय आहे बघा. द टाइप ऑफ रूट विच प्रोड्यूस सेकंडरी रूट्स अँड दीज रूट्स ग्रो obliquely and spread far and wide in the soil and support the plant. This type of root is called tap root. टॅप रूट म्हणजे सोटमूळ. जमिनीमध्ये काही वनस्पतींच्या मुळांना उपमुळे फुटतात व ती तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात. मुळे झाडांना आधार देतात. अशा प्रकारच्या मुळांना काय म्हटलं जातं सोटमूळ म्हणतात. आता अशा कोणकोणत्या वनस्पती आहेत तर टॅमिराइंड म्हणजे चिंच आहे, मँगो म्हणजे आंबा, कॅरोट गाजर आणि फेनिग्रीक म्हणजे काय मेथी. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे फायबरस रूट. फायबर्स म्हणजे तंतुमय मुळे. आता याच्यामध्ये तुम्हाला व्याख्या दिसते बघा. थ्रेड लाईक और फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड ॲज अ फायबरस रूट. खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे म्हणतात. म्हणजे ही मुळे कुठं असतात जमिनीच्या वरती खोडासारख्या भागातून ही मुळे येतात. तर एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल आहे बघा गहू. व्हीट म्हणजे गहू, मेज म्हणजे मका, ऑनियन म्हणजे कांदा, कोकोनट नारळ आणि बनाना. यांना काय होतात खोडापासून तंतूसारखी मुळे येतात. यांना काय म्हटलं जातं तंतुमय मुळे असे म्हटलं जातं. तर डायकॉटिलिडॉन्स अँड मोनोकॉटिलिडॉन्स हे तुम्हाला झालेलं आहे. डाय म्हणजे द्विदल ज्या बियांच्या 2 डाळी होतात आणि मोनोकॉटिलिडॉन्स म्हणजे ज्यांच्या डाळी होत नाहीत. असे तुम्ही बिया बघितलेल्या आहेत. डायकॉटिलिडॉन्स म्हणजे द्विदल वनस्पती ज्या असतात ज्यांच्या डाळी होतात त्या सर्व वनस्पतींची मुळे ही कशा असतात टॅप रूट्स सोटमुळामध्ये येतात. आणि मोनोकॉटिलिडॉन प्लांट्स आर फायबरस रूट्स. म्हणजे आता एक्झाम्पल आपण बघितलं तर ऑनियन म्हणजे कांद्याचे काय हा मोनोकॉटिलिडॉन्स आहे. त्याच्या 2 डाळी होत नाहीत. म्हणजे त्याची जी मुळं आहेत तर त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसते बघा. तर ती कसली रूट्स आहेत फायबरस रूट्स आहेत. पुढचा जो वनस्पतींचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे कोणता असेल तर खोड. आता खोडामध्ये त्याला काय म्हटलं जातं स्टेम ग्रोज अबाव द सॉइल. म्हणजे जी काही मुळं असतात जी खोड आहे ते खोडं कुठं वाढतात जमिनीच्या वरती. देर आर नोट्स ऑन द स्टेम. नोट्स म्हणजे पेरे. इथे तुम्हाला मराठी आणि सेमी असं दोन्हीमध्ये कॉम्बिनेशन करून दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जो इंग्रजी शब्द येणार नाहीत त्याचा अर्थ तुम्हाला मराठीमध्ये वरती दिसेल. देर आर नोट्स ऑन द स्टेम, लीव्ज कम आउट फ्रॉम द नोट्स. म्हणजे जी खोडावर पेऱ्या असतात त्या पेरांच्यापासून काय होतात पाने
फुटतात. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड इंटरनोड. आता जे दोन पेरा आहेत त्यांच्यातील अंतराला काय म्हटलं जातं? कांडे असे म्हणतात. म्हणजे इथं आकृतीमध्ये तुम्हाला दिसते बघा, हे जे कांडे आहे बघा इथं दिसतंय तुम्हाला खोडांच्या विविध भागामध्ये. तर तो जो भाग आहे त्याला काय म्हटलं जातं? कांडे असे म्हणतात. द टिप ऑर द ॲपिसियल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड ॲज अ बड. बड म्हणजे काय? मुकुल. खोडांचा अग्रभाग जो असतो बघा त्याला मुकुल असे म्हणतात. खोडांचा जो अग्रभाग आहे एकदम टोकावरती त्याला काय म्हटलं जातं? मुकुल असं म्हणायचं. नेक्स्ट आलं खोड. म्हणजे बघा खोड म्हणजे काय? खोडाला पेरे असतात, म्हणजे नोड्स असतात. ज्या ठिकाणी पेऱ्या असतात तेथे पाणी फुटतात. म्हणजे पाणी कुठं फुटतात वनस्पतींना? तर ज्या ठिकाणी पेऱ्या आहेत खोडामध्ये त्या ठिकाणी काय होतात? पाने फुटतात. खोडांच्या सगळ्यात वरच्या भागाला काय म्हटलं जातं? तर बड म्हणजे मुकुल असं म्हटलं जातं. म्हणजे आपण आता काय बघितलं बघा, रूट म्हणजे मूळ. मुळांचे दोन प्रकार, टॅप रूट अँड फायबरस रूट्स, सोटमूळ आणि तंतुमय मुळे. त्याच्यानंतर आपण बघितलं खोड. आता त्याच्यानंतर जो महत्त्वाचा वनस्पतींचा भाग आहे तो म्हणजे काय असणार आहे? लीव्ज. लीव्ज म्हणजे काय? पाने. आता याची व्याख्या काय बघा, लीव्ज ग्रोज ॲट द नोड्स. लीव्ज आर जनरली थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. तर वनस्पतींची पानं आपण बघतो बघा हिरव्या रंगाची असतात, त्याचबरोबर पसरट असतात. काहींची कसे असतात? आखूड असतात. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ब्लेड किंवा लॅमिना. जिथं पानाचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसते बघा, पानाचा देठ, पर्णतल, उपपर्ण, मधली शीर, मध्यशीर, पर्णधारा, पर्णाग्र. आता काही वनस्पतींच्या पानामध्ये एकच पर्णपत्र असतं. In activity, it is based on plants, structures, and we always see the plants. The parts of plant are roots, stem, leaf, flower, and fruit. No, or we also studied types of roots. There are two types of root, taproot and fibrous root. Types of leaves. Around us there are number of leaves having different structure, but the function of all leaves are similar, which is to perform photosynthesis process. Types of flower. There are number of types of flower of different color, shape, size, fragrance, and these flowers are structural unit of sexual reproduction in plant. This is we have discussed in previous class, and on the basis of this solve some question. The first question is find the odd one out. There are some seeds, groundnut, pea, apple, maize. Can you find the odd one out? Yes, the answer is maize, because maize is monocotyledon seed. Identify the correlation between first two words and suggest the suitable words in the blank space. Leaf apex is known as tip of leaves. Now, leaf margin is known as what? Anyone? Yes. The answer is edge of leaf. Let's move. Question number 3 is why radish, carrot, beet, sweet potato are fleshy? What are these organs in this plant?
Can you recall and give the answer? Okay, the answer is roots of radish, carrot, beetroot and sweet potato are called tuberous roots because they are thick, fleshy and swollen. These special roots store the nutrients and hence appear thick, fleshy and swollen, which is used by us as salad. These are types of roots. Now, insect swarms in fragrant flowers. What are they to the plant? Answer is flowering plants attract pollinating insects with scent from their flowers and bright colors. If they have become infested with herbivores like caterpillars, they attract beneficial insects like parasitic wasps with the help of scent signals from their leaves. Understood? That means जो scented flower है, इन scented flower और insects जो है वो attract होते हैं for the process of pollination. On question number 5, observe the following picture and select the appropriate name from the given option: root cap, primary root, root hair, subroot and root tips. This is the picture and you have to give appropriate proper name. Now first, what is this? This is subroot, which we can call secondary root. This is primary root. Yes. Now this small thread-like structure is known as root hair, and this is root tip, and this is root cap. So you have nomenclature. आपको यहाँ पर डायग्राम को नाम देने हैं. So this is question number 5. Thank you for watching this video.